या लहानग्यांच्या चेहऱ्यावरील या हास्यामागे आहे उषा पाटोळे, ज्योती महाडिक यांच्यासारख्या असंख्य अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांची मेहनत. ICDS मार्फत वेळोवेळी मिळालेल्या प्रशिक्षणामुळे दुर्गम आदिवासी भागांमधल्या बालकांमधील कुपोषण आणि बुटकेपणाच्या समस्येवर समाधान मिळालंय. आदिवासी भागामध्ये बुटकेपणाचं प्रमाण जास्त आहे आणि बुटकेपणाचे जे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही काय करतो की आमच्या अंगणवाडी सेविका ही अंगणवाडीमध्ये पालक सभा घेते, माता बैठकी घेते आणि त्यामध्ये आहाराची वारंवारता कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन करते. महिलांमध्ये कमी वयात लग्न, मूळ कारण म्हणजे कमी वयात लग्न, त्यानंतर 2 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य, 2 किंवा जास्त त्यापेक्षा किंवा एक अपत्य 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष झाल्याबरोबर दुसरं अपत्य जन्माला येणं. पोषणाची वारी आता दारोदारी पोहोचल्यामुळे कुपोषण निर्मूलनाच्या प्रयत्नांना आता यश मिळू लागलंय. आदिवासी बहुल असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील रास गावातही या मोहिमेमुळे सकारात्मक चित्र दिसतंय. अंगणवाडीतल्या बाईने माहिती दिल्यामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझे बाळाचं वजन जन्मल्याबरोबर 3.5 किलो, 1 महिना झाल्यानंतर माझे बाळाचं वजन 4.5 किलो. 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ICDS तर्फे विविध उपक्रम हाती घेतले जातात. जाणून घेऊयात बुटकेपणाची नेमकी कारणं कोणती. अनुवंशिकता, कॅल्शियमची कमतरता, हार्मोन्सचं असंतुलन, व्यायामाचा अभाव, उपचारातला हलगर्जीपणा, बाळाचे वजन कमी असण्याची कारणे, 8व्या महिन्यात बाळ जन्माला येणे, गर्भवती महिलेचे वय, धूम्रपान, मद्यपानचे व्यसन, कुपोषित माता. पोषण अभियान आता जन आंदोलन बनत आहे. बुटकेपणा आणि कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी ICDSने उभारलेल्या या जन आंदोलनात तुम्हीही सहभागी व्हा. एक जागरूक नागरिक बना.